एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे, प्रेम से प्रगट होई गोपाला. देवाला काय आवडतं? प्रेमातून केलेली भक्ती. आम्ही भोलेनाथ बाबाची भक्ती करतो, कशानं करतो? अंतःकरणातून प्रेमानं भक्ती करतो. आम्ही शनीची भक्ती करतो, कशानं करतो? शनीच्या मंदिरात कशामुळे जातात लोक? प्रीतीने जातात का भीतीने? भीतीने. पण एक सांगू, देवाकडे भीतीने नका जाऊ, देवाकडे प्रीतीने जा. आणि आयुष्यात दुसऱ्याचं चांगलं होण्यास, चांगलं कसं होईल याचा विचार करा. तसं ते बाष्कल गाव होतं कथेमध्ये. एकही माणूस चांगला नाही. असतात कधी कधी सगळं गाव चांगलं असतं, पण एखादा असा असतो निवडून पडतो. रावणाची लंका, सगळे कसे होते? राक्षस होते. लंका रावणाची होती, सगळे राक्षस होते, सगळे दुराचारी होते. पण त्या लंकेतही एक चांगला व्यक्ती होता. कोण? बिभीषण. इकडं अयोध्या श्रीरामाची, देवाची अयोध्या, सगळे चांगले होते. पण एकच तिथं कोण होती? मंथरा, जिनी वाट लावून टाकली सगळी. रावणाकडे सगळे दुर्जन, पण एक बिभीषण. कारण बिभीषण काय करायचे? रामभजन. राक्षस कुळात होता, पण रामाचं भजन सोडलं. तसं या बाष्कल नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव होतं बिंदुक. आणि त्याची धर्मपत्नी, तिचं नाव होतं चंचुला. सगळं गाव असं असल्यानंतर या दोघांकडून आपण चांगल्याची अपेक्षा काय करू शकत? पण कर्मधर्म संयोगानं त्या बिंदुक नावाच्या ब्राह्मणाला सर्पदंश झाला. काय झाला? त्यामुळं तो मरण पावला. आणि मरण पावल्यानंतर ज्या वेळेस पती पत्नी दोघांमध्ये एक निघून जातो महाराज, जो जातो तो मुक्त होतो, पाठीमाग जो राहतो त्याचा वनवास चालू होतो. मुलगा कितीही श्रीमंत असू द्या, पण स्त्रीला जोपर्यंत तिचं सौभाग्य घरात आहे तोपर्यंत तिला आयुष्यात कधीच कोणाच्या आधाराची गरज पडत नाही. पण ज्या दिवशी तिचं सौभाग्य निघून जातं, कोटीचा बंगला जरी मुलाचा असला पण त्या मुलाच्या बंगल्यातही तिला आनंद वाटत नाही. का? तिला सौभाग्य नसतं म्हणून. आणि प्रत्येक स्त्रीची एकच तळमळ असते, मी जाईन तर सौभाग्य म्हणून जाईन, सुवासिन म्हणून जाईल. गदी माडगुळकरांची एक रचना आहे. दोन ओंडक्याची होते सागरात भेट, एक लाट तोडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक ते बी आहे बाळा मेळ माणसाचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. आपण कुठले, धर्मपत्नी कुठली, पण दोघांची एका संसारूपी सागरात गाठ होते. पण मृत्यूची लाट आली का दोघांमध्ये एक निघून जातो. जातो तो मुक्त होतो, राहतो त्याचा वनवास सुरू होतो. तसा बिंदुक ब्राह्मण सर्पदंशाने गेला, माग चंचुला एकटी राहिली. नवरा निघून गेला, हिला धाक राहिला नाही. आणि आयुष्यात मुलं असेल, कोणी असेल, जर धाक नसेल तर आपण म्हणतो आजकाल विचाराने, आचाराने, सदाचाराने आमची मुलं माग आहे. का? शास्त्र कळत नाही, संस्कार कळत नाही, धर्म कळत नाही, धर्म अधिष्ठान कळत नाही. मातृदेव भव, पितृदेव भव, आचार्य देव भव. आपण जर आपल्या पुढच्या पिढीला या देशाची, या धर्माची जर ओळख करून द्यायची असेल
तर आपण आपल्या मुलांना बोटाला धरून धर्मस्थळावर आणलं पाहिजे. तिला धाक राहिला नाही, मग काय मनमानी कारभार चालू झाला. काही लोक असतात मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. मग तिने हेच करावं, दुसऱ्यांची भांडणं लावावी, वाईट कर्म करावं, दुसऱ्याची चुगली करावी, निंदा करावी. एक सांगू, आपल्या समोर आयुष्यात कधी कोणाची निंदा या कानाने ऐकू नका. निंदा करणाऱ्यापेक्षा निंदा ऐकणाऱ्याला जास्त पातक लागतं. तरुण अवस्था होती, तारुण्यामध्ये भटकली महाराज. आणि एकदा जर रस्ता चुकला, तुम्ही आम्ही सगळे सुशिक्षित आहोत, नाशिकमध्ये राहतो. जर आपण इथून निघालो आणि पहिल्या सिग्नलला जर गाडी अडकली तर शेवटच्या सिग्नल पर्यंत गाडी अडकत चालते. पण पहिल्या सिग्नलला गाडी अडकली नाही तर शेवटच्या सिग्नल पर्यंत अडकत. तारुण्य हा पहिला सिग्नल आहे. या तारुण्यामध्ये जर आपला पाय घसरला, आपले विचार घसरले, आपलं तत्व घसरलं, तर आयुष्यात आपली जीवनाची गाडी परत ट्रॅकवर येत. म्हणून तुकोबाराय सांगतात, तरणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. आणि मग तारुण्य होतं पण वाईट कर्म करायला लागली, नको त्या गोष्टीची लोभी झाली, मिळालेलं तर तारुण्यातून काही गोष्टी करायला लागली. आणि मग हीच तरुण अवस्था आमच्या संत मीराकडे होती. संत मीराबाई माहिती आहे ना, कुठं? मेवाड. ज्या घराण्यात स्त्रीचा पदर याच्या वर जात नाही, तिथं मीरा कोणाचं भजन करायची? तिला कळालं एक तारुण्य अवस्था मीराकडे आहे आणि एक तारुण्य अवस्था शिवमहापुराण कथेमध्ये चंचुलाकडे आहे. हिने तारुण्याचा उपयोग काय केला? संत मीराबाईंनी काय केलं? त्यांना कळालं हे जे तारुण्य आहे हे कोणासाठी? ऐसी लागी लगन मीरा, हे आँख वो जो, मीराबाई म्हणायच्या, शाम का दर्शन किया करे, हे शीश जो प्रभु चरण में वंदन किया करे. हे डोकं आहे ना तिथं टेकवा. हे मुख, त्याला काय म्हणतात? बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. फुकटची बडबड करू नका. काय करा? बेकार वो मुख है जो रहे व्यर्थ बातों में. मुख वो है जो मेरे शाम का सुमिरन किया करे. हात दिले, हात निसते आपल्याला सोन्याच्या बांगड्या घालायला दिले का? सोन्याच्या बांगडीने हाताची शोभा वाढेल, पण तोच हात भगवंताच्या भजनात टाळी वाजवली तर तुमची जन माणसांमध्ये शोभा वाढेल. काय काय सांगितलं? हीरे मोती से नहीं शोभा है, हाथ वो है जो मेरे शाम का सुमिरन किया करे. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में, प्रभु प्रेम में बलिदान जो
जीवन किया करे. देवासाठी मरावं लागलं, देवासाठी मरावं लागलं तरी बेहतर मरुनी जाईल तुझ्या रूपनामावरुनी. आणि मग म्हणायला लागली काय, जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण जय श्री कृष्ण. टाळी हा. जसं तुम्हाला 3 दिवसापासून तुमच्या सोहळ्याचा आजचा कितवा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी रोज आपला स्वयंपाक 8ला होत असेल, पण तुम्हाला लगन लागली कोणती, की गंगेश्वराच्या सानिध्यात जायचं आहे, गंगेश्वराची सेवा करायची आहे, त्याचं नामामृत, त्याचं सेवामृत, त्याची साधना, त्याचं भजन. लगबगीने आपण कुठं येतो, कोणी रांगोळी काढतं, कोणी झाडझूड करतं, कोणी त्याच्या मंदिराचा गाभारा स्वच्छ करतं. ज्याला देवाची लगन लागली, ज्याला देवाच्या नामामृताची लगन लागली, ज्याला शिव भजनाची लगन लागली महाराज, त्याचं मन इकडं तिकडं भरकटत, तो विचाराने पक्का असतो, तो आचाराने पक्का असतो, तो सदाचाराने पक्का असतो. आणि म्हणून मीराबाई म्हणायची काय, काळी हा, ऐसी लागी लगन ऐसी लागी लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन, लागी लागी रे लगन. ऐसी लागी लगन मीरा हो गई मगन, वो तो गली गली हरि गुण गाने लगी. ऐसी लागी लगन हो. तिला लगन लागली कोणती, कृष्ण भजनाची. तुम्हाला आम्हाला लगन लागली कोणती, शिव भजनाची. आणि या चंचुलाला लगन लागली कोणती, वाईट कर्माची. लगन शब्द एक आहे, पण कोण कुठं देह प्रत्येकाला सारखा आहे, पण कुठं कधी कसा वापरायचा याची बुद्धी सत्संगातून मिळते. आणि तारुण्य बर्बाद केलं, कारण तिला त्याचं महत्व कळालं नाही. सोनाऱ्याला सोन्याची पारख राहते, बरोबर. सोन्याची पारख कोणाला, सोनाराला. फुलाची पारख माळीला. त्याच्याही पुढे जाऊन सांगतो, या देहाची पारख संतांना आहे महाराज. त्यांना कळालं की हा देह माझा नाही, या देहामध्ये बसलेला आत्मा हाच शिव आहे, तोच माझा आहे. आपल्याला कळत नाही, पारख नाही. एक दृष्टांत आहे. एक गरीब दुबळा लाकूड तोड्या आहे. दिवसभर जंगलात जावं, लाकडं तोडावी, त्याची मुळी बांधावी, शेजारच्या गावात जाऊन ती विकावी, आणि विकल्यानंतर त्याच्यातून जे काही भेटेल त्याचा उदरनिर्वाह आपल्या कुटुंबामध्ये करावं. असंच रोज त्याचं चालू होतं. आणि एक दिवस तो लाकूड तोड्या त्या रस्त्याने जात असताना एक राजाने पाहिलं. कोणी पाहिलं? त्या काळातले राजे तसे होते. त्या काळात राजे आपल्या तत्वाशी, आपल्या कर्तव्याशी, आपल्या शब्दाशी, आपल्या स्वाभिमानाशी, आपल्या धर्माशी, आपल्या प्रजेशी एकनिष्ठ राहत होते. काय राहत होते? त्या काळात राजा श्रेष्ठ होते आणि ते प्रजेसोबत एकनिष्ठ होते, म्हणून त्या काळात प्रजा ही सुखी होती. राजाने पाहिलं की बिचारा माझ्या राज्यात राहतो आणि याच्या वाट्याला एवढे कष्ट. राजा दानशूर होता. राजाने त्याला थांबवलं. थांब, कुठं निघालास? राजे साहेबांना मुजरा केला आणि सांगितलं, राजे साहेब, मी जंगलात जातो, लाकडं तोडतो, ते लाकडं गावात जाऊन विकतो, त्याच्यातून 2-4 रुपये मला जे भेटतात त्याच्यावर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो.
राजाला दया आली. आणि एक सांगू, आयुष्यात दुसऱ्याला देत जा. ज्या दिवशी आपण दुसऱ्याला देतो तर आपलं वाढतं. आणि भाग्यवान आपण समजायचं स्वतःला की देवाने आपल्याला देणाऱ्याच्या यादीत घातलं. देणार गंगेश्वर महादेव, देव आपलाय, धर्म आपला, इथं द्या. हा उत्सव निस्ता एका व्यक्तीचा नाही, हा सर्वांचा आहे, आपल्या भारताचा आहे. सर्वोच्च सत्य म्हणजे महादेवाचा आहे. द्यायला शिका. राजाने सांगितले, एक काम कर, मी तुला एक पूर्ण झाडी देऊन टाकतो. 2-4 एकरची झाडी त्याला देऊन टाकली. सगळे त्याच्यात चंदनाची झाडं होती. राजा निघून गेला. यांनी काय केलं, दररोज एक चंदनाचं झाड तोडायचं आणि त्याचा कोळसा करायचा आणि विकायचं. कारण झाडाच्या लाकडापेक्षा कोळशाला किंमत जास्त होती, म्हणून त्यांनी काय करायचं, रोज लाकडं तोडायचे, त्याचा कोळसा तयार करायचा आणि विकायचा. असं करत 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 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष निघून गेले. आणि एक दिवस त्याच रस्त्याने तो कोळसा घेऊन जात होता. तेवढ्यात राजाने पाहिलं. राजाने हाक मारली. राजाने पाहिलं, याच्या अंगावरचे कपडे एवढे काळे का? मी काय रे, तुझी परिस्थिती काही सुधारली का नाही? मी तर तुला एक झाडी चंदनाची दिली. सांगितलं, हो माझं खूप चांगलं चालू आहे. म्हणे, काय चांगलं चालू आहे? तुझ्या कपड्याक पाहिलं. मी जी तुला झाडी दिली त्या झाडीचं काय केलं? राजे साहेब, मी रोज एक झाड तोडायचो, त्याचा कोळसा तयार करायचो आणि विकायचो. राजाने आपला हात घेतला आणि मस्तकावर मारला. का? अरे वेड्या, मी तुला जे झाडी दिली ती चंदनाची होती. चंदनाच्या लाकडाला किती किंमत आहे? सगळी झाडी संपवली नाही, एक लाकूड शिल्लक आहे. काय सांगितलं? घेऊन ये. ते एक लाकूड घेतला आणि बाजारात गेला. एका ठिकाणी विचारलं, ह्या लाकडाची किती पैसे भेटतील? म्हणे 2000. आणखीन 2 दुकानं हिंडला. किती? 10,000. एवढ्या एवढ्या लाकडाची 10,000 किंमत आल्यानंतर मग राजा समोर आला. मग राजा समोर पश्चाताप करायला लागला की, राजे, तुम्ही मला चंदनाची झाडी दिली, पण मी त्याचं कोळसा केला. अरे देवाने तुम्हाला चंदनासारखा नरदेह केला, पण प्रपंचात तुम्ही त्याचा कोळसा करू नका. का? आपल्याला पारख. मग चंदनाची पारख तशी त्याला मिळाली नाही, तसा देह तुम्हाला आम्हाला मिळाला, पण त्याच्यामध्ये आत्मा हा बसलेला आहे. त्याची पारख आपण तेव्हाच होईल. हा शिव, जीव आणि शिवाचं ऐक्य जिथं होतं महाराज. आणि मग तो रडायला लागला की, देवा काय झालं? माझा चंदन कळालं नाही. चंदनाचा वास यावा जीवनास, तन हे चंदन, मन हे चंदन. तनही चंदनासारखं असतं ते संत, ज्यांचं मनही चंदनासारखं असतं ते संत. मग रडायला लागला. आयुष्यामध्ये हेच चंचलाने केलं, चंचुलाने केलं. मर्यादा सोडून तिने सौंदर्याचा गर्व केला. त्या गर्वामध्ये चुकीची पावलं उचलली आणि चुकीचं कर्म केलं. आणि मग म्हातारपण आल्यावर रडायला लागली. आयुष्य निघून गेलं महाराज, कळालं नाही. रडायला लागली. आधी काय केला? गर्व केला. कशावर गर्व करतो आपण? गर्व करणं, तुकडोजी महाराज सांगतात, येताना घेऊन आलास काय, जाताना घेऊन जाशील काय.
नको अभिमान धरू भल्या मानसा. येताना काही आणलं नाही. आणि मग म्हातारपणात देवाला हाक मारायला लागली ती. काय? देवा, आयुष्याचं मोल कळालं नाही, गावात तिला कोणी विचारलं नाही, वनवन फिरायला लागली महाराज. कोणी आधार देईना. या गावातून त्या गावात थकली. थकल्यानंतर जो दिसल त्याला म्हणत होती, मला तरी काहीतरी खायला द्या, मला काहीतरी खायला द्या. प्रकृती आणि विकृती मधला फरक सांगतो जाता जाता. भूक असताना खाणं, काय भूक आहे, भूक असताना खाणं याला म्हणतात प्रकृती. पण भूक नाही बळजबरी खाणं याला म्हणतात विकृती. मला काहीतरी खायला द्या, मला काहीतरी खायला द्या. पण कोणी तिच्याक पाहायला तयार का? कर्म चुकलं. केले कर्म झाले तेची भोगाले. केले कर्म झाले तेची भोगा आले, उपजले मेले. जसं कर्म केलं तेच पुढे भोगावं लागतं महाराज. तुम्ही म्हणाल कसं? एक कंपनी होती आणि त्या कंपनीचा मालिक तरुण होता आणि त्या मालकाकडे जो मॅनेजर होता, तुम्हाला समजावं म्हणून दृष्टांत सांगतो. तो बिचारा वयस्कर होता. मालक आला म्हणून मॅनेजर वयस्कर असल्यामुळे थोडं उठायला काय झाला, उशीर झाला. उशीर झाला म्हणून त्या तरुण मालकाने त्याचा वयाचा विचार केला नाही. त्याच्या एक कानामाग वास्तविक ज्येष्ठांचा आदर करा. ज्यांनी आपल्यासाठी हाडाची काढ केली त्यांचा आदर करा. आणि मग मालकाने मॅनेजरला मारल्यानंतर मॅनेजरला राग आला. पण मालकासमोर काय, सत्तेपुढे शहाणपण चालत. घरी आला. घरी आल्यानंतर पत्नीनं ग्लास भरून पाण्याचा दिला. तो त्या रागामध्ये थोडासा ग्लास त्याच्याच हातातून सटकला. पण त्याला तो जो राग होता तो राग त्याने त्याच्या पत्नीवर काढला. त्यांनी पत्नीला कानामाग मारली. आता पत्नी नवऱ्यावर राग काढू शकत का? काढतात? काढतात. ज्या दिवशी गॅस वट्ट्यावर भांडे आपटायला लागले, अजून सांगतो, कधी पण संध्याकाळी जेवण झालं तर गॅस ओट्यावर कधीच खरगटे भांडे ठेवू नये. नाही तर उद्या सकाळी त्याच रात्रीला असं केलं तर घरात लक्ष्मी नांदत नाही. घरात झाडू उभा ठेवू नये. घरातला मेन माणूस ज्यावेळेस घराच्या बाहेर पडतो त्याच्या काही नंतर थोड्या वेळ झाड लोट करू नये. रोज संध्याकाळी दारापुढं आपल्या उंबऱ्याजवळ कापूर किंवा धूप जाळावा, कारण तो लक्ष्मी येण्याचा टाइम असतो. सगळ्यांना पंडित मिश्रांनी हुशार केलं. सकाळी पहिली भाकर कोणाला द्यावा? कोणाला? गाईला. आणि शेवटची आपण कोणाला देतो? यांना सर्व्हिस राहते. पहिली भाकर यांच्या डब्यात. काम करून थकल्या, यांना जेवायला वेळ भेटत नाही. मग शेवटची कोण? मग पहिली कोणाच्या वाट्याची होती? मग ती कोणी खाल्ली? मग ते झाले गाईसारखे गरीब. आणि शेवटची भाकर कोणी खाल्ली? मग हे कोणासारखे झाले? ते बिचारे ऑफिसून घरात येतात कुठं नाही, तर यांचं चूक त्यांची नाही, चूक यांची नाही. पितृदोष जर लागू नये असं वाटत असेल तर रोज थोडीशी चाणकी बनवून आपल्या घराच्या टेरिसवर ठेवावी. कावळा येऊन तो जसं जसं खात जाईल, महिना 2 महिने, हळूहळू हळूहळू पितृदोष कमी होत चालतो. आणि पितृदोष जर लागला तर तो निघत नाही. तसंच ही चंचुला होती.
वय निघून गेलं, रडायला लागली, मला काहीतरी खायला द्या. रस्त्याने चालता चालता काही महिला तिला भेटल्या. त्या गावात शिव महापुराण कथा चालू होती. आणि जसं तुम्ही इकडे येताना हातात काय घेऊन येतात, पूजेचं ताट असतं, त्याच्यामध्ये सगळ्या प्रकारचं फुलं असतात, प्रसाद असतो, निरंजनी असते. तिने त्या महिलांना हात जोडले, मला काहीतरी खायला द्या. त्या महिलांकडे काही नैवेद्य होता. त्यांनी सांगितलं, आम्ही देवाच्या मंदिरात चाललो कथेला, तू एक काम कर, तू आमच्या माग चाल, तिथं कथा पण ऐक आणि तिथं 1-1.5 तासाने जेवण पण आहे, नसलं जेवण तर शेंगदाणे आणि साखर पण आहे. ती म्हणे, मला पण खूप भूक लागली आहे. सुरुवातीला अन्नाचा मान धरला नाही, आयुष्यात चांगलं कर्म केलं नाही, शेवट भीक मागायची वेळ आली. कोणाला सुटत नाही. सीता मातेने एक चिमणी पाळली होती. कुठं? पिंजऱ्यात. पिंजऱ्यात पाळली चिमणी. तिला बंदिस्त केलं तर त्याच सीता मातेला रावणाच्या बंदीखान्यात राहावं लागलं. देव सोडीत नाही. रामाने झाडाच्या आडून वालीला बाण मारला होता, तर कृष्ण अवतारामध्ये तोच वाली भिल्ल झाला आणि त्याचाच बाण श्रीकृष्णाच्या पायाला लागला, मरावं लागलं. कर्म कोणाला सोडत नाही. मी सांगत होतो त्या मालकाचं, बरोबर? विसरले ते का? आणि मग त्याने पत्नीवर राग काढला. पत्नीला राग आला, पत्नीने कोणावर राग काढायचा? स्वयंपाक करता करता मुलगा तिकडे खेळत आला आणि त्याच्याकडून एक पाण्याची हंडा होता, त्याला धक्का लागला, पाणी सांडलं. तिने मुलाच्या कानामागं मारली. आता मुलगा रडत रडत बाहेर आला. मुलगा ताई वडिलांवर राग काढू शकत? मुलाने दगड घेतला आणि एका कुत्र्याला दगड मारून फेकला. कुत्र्याला दगड मारून फेकला. कुत्र जे पळत चाललं, तेवढ्यात समोरून एक माणूस आला. तो गाडीतून उतरला आणि दुकानात जाणार, तर कुत्र त्याला जाऊन चावलं. ज्याला चावलं तो कंपनीचा मालक होता. सांगा, हे कर्म कसं फिरत 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 आलं का नाही? कर्म कोणाला सोडत जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणोनी सत्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी नीतिभ्रष्ट. क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी नीतिभ्रष्ट. नीती, आयुष्यात नैतिकता सांभाळा. संपत्ती जरूर कमवा, संपत्ती जरूर कमवा, पण त्या संपत्तीमध्ये गरिबाचा तळतळाट कमवू नका. लाखोची खळखळाट तुमच्या खिशात राहू द्या, पण त्याच्यात गरिबाचा तळतळाट नसू द्या. नैतिकता सांभाळा, मूल्य सांभाळा, विचार सांभाळा, आचार सांभाळा. पण थोड्याशा फायद्यासाठी, थोड्याशा क्षणिक सुखासाठी माणूस काय करतो? देव विसरतो, धर्म विसरतो, कर्म विसरतो. म्हणून सांगतात, क्षणिक सुखासाठी आपल्या होतो कोणी नीतिभ्रष्ट. कुणी त्यागी जीवन आपले दुःख जगी करण्या नष्ट. सोड सोड माया सारी, सोड सोड माया सारी, जग आहे नश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर. जैसे जाचे कर्म तैसे फळ देतो रे हो.
जैसे ज्याचे कर्म तैसे